नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रेक्षक हो, मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी. गेल्या काही दिवसात देशात विरोधकांनी तयार केलेल्या इंडी आघाडीला काही धक्के बसले आहेत. त्या आघाडीतून ममता बॅनर्जी आणि त्यांची तृणमूल काँग्रेस बाहेर पडली आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवलं. ममता बॅनर्जी हा एक पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा आम्ही आमच्या राज्यांमध्ये स्वबळावरच लढू अशी घोषणा करून टाकली आहे. म्हणजे इंडी आघाडीतून ते आणि त्यांचा आम आदमी पक्ष तेही बाहेर पडले आहेत. आणि आता पाठोपाठ बिहारमध्ये नितीश कुमारांचं जनता दल युनायटेड हा पक्षही इंडी आघाडीतून बाहेर पडला आणि त्यांनी भाजपशी सोयरीक पुन्हा नव्याने जोडली आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाचे आणखी एक दावेदार इंडी आघाडीतले कमी झालेले आहे. आता ममताजी गेल्या, अरविंद केजरीवाल गेले, नितीश कुमारही गेले. आता लालू प्रसाद यादव ते आता थकले आहेत. त्यामुळे ते कितपत पंतप्रधान होतील आणि त्यांना बाकी होऊ देतील का हाही खरा प्रश्नच आहे. तीच अवस्था शरद पवारांचीही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातले नेते शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांचं नाव त्यांचे समर्थक दबक्या आवाजात घ्यायला लागले की अरे वा, आता उद्धवजींचा चान्स वाढला आहे. प्रेक्षक हो, एका गोष्टीकडे मला लक्ष वेधायचं आहे की काही दिवसांपूर्वी उद्धवपंतांची एक मुलाखत त्यांचे हिज मास्टर्स व्हॉइस संजय राऊतांनी घेतली होती. त्यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरे हे सुद्धा पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे असं ते बोलले होते. मात्र संजय राऊत म्हणत असले तरी बाकी सगळे मानतात का त्यांना पंतप्रधान पदाचं मटेरियल? हाही एक कळीचा मुद्दा येतो. अर्थात लोकशाहीत कोणाचं भाग्य केव्हा कसं उजळेल हे सांगता येत नाही. म्हणजे आता तसंच बघायचं झालं तर देवेगौडा किंवा गुजराल हे कधी पंतप्रधान होतील असं त्यांनाही स्वप्नात वाटलं नव्हतं. पण थोड्या थोड्या दिवसांसाठी ते होऊनच गेले. झटापटीत चंद्रशेखर होऊनच गेले आणि नरसिंहरावांनी तर चक्क 5 वर्ष पंतप्रधान पद उपभोगलं, जे की कधीच पंतप्रधान पदाचे एरवी दावेदार नव्हते. त्यामुळे उद्धवपंतांचे काही सांगता येत नाही. नशीब एखाद्या वेळी उजळेल आणि ते पंतप्रधान होतीलही. पण मेरिट्सवर जर विचार केला तर उद्धवपंत होऊ शकतात का? कितपत चान्सेस आहेत याचाच आपण आज या व्हिडिओत विचार करणार आहोत. आता ममता बॅनर्जी या स्वबळावर बंगालमध्ये सत्ता मिळवू शकल्या आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. त्याशिवाय त्यांनी केंद्रातही मंत्रिपदाचा अनुभव घेतलेला आहे. अरविंद केजरीवालांनी दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आणि पंजाब सारखं मोठं राज्य
या दोन्ही ठिकाणी स्वबळावर सत्ता मिळवली आहे. नितीश कुमारांनी जरी त्यांची गटबंधनातली सत्ता असली तरी आज त्यांच्या राज्यात त्यांचा एक निश्चित होल्ड आहे आणि राष्ट्रीय पातळीवरही त्यांना एक निश्चित चेहरा आहे. तसं उद्धव पंतांचं आहे का, याचं उत्तर शोधायला गेलो तर आज उद्धव ठाकरेंचे समर्थक वगळता बाकीच्या लोकांना तरी नकारार्थीच उत्तर मिळेल हे नक्की. कारण उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा, जरी ते शिवसेना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असा दावा संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे करत असले तरीही एकूण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर शिवसेनेला मुंबई, ठाणे, कोकण आणि नाशिकचा भाग एवढा टापू वगळता शिवसेनेला काही फारसा लोकाधार आहे असं वाटत नाही. विदर्भात किंवा मराठवाड्यात जोवर ते भाजप सोबत होते तोवर त्यांना दिवस बरे होते. ज्या क्षणी ते भाजपपासून वेगळे झाले त्या क्षणी त्यांना काही फारसा असा लोकाधार राहिलेला नाही. त्याशिवाय स्वतः उद्धव ठाकरेंचा असा फारसा राजकारणाचा अनुभव आहे असं दिसत नाही. म्हणजे त्यांच्या वडिलांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी उद्धव ठाकरे खूप लहान होते. त्यांचे बंधू, चुलत बंधू राज ठाकरे हेही खूप लहान होते. पण राज ठाकरेंनी त्यांच्या आधी शिवसेनेत एंट्री घेतली आणि स्वतःची जागा निर्माण केली. साधारणतः 1990 पर्यंत जोवर शिवसेना राज्यातला 2 नंबरचा मोठा पक्ष म्हणून निवडून आला नव्हता तोपर्यंत उद्धवपंत ठाकरे हे वाईल्ड लाईफ आणि नेचर फोटोग्राफी करण्यातच व्यस्त होते. त्यांनी काही राजकारणाकडे ढुंकून पाहिलं नव्हतं. नंतर आता आपल्या वडिलांच्या प्रयत्नांना यश येतं आहे, शिवसेनेची कदाचित भविष्यात सत्ता येऊ शकेल, तेव्हा ते राजकारणात सक्रिय झाले. साधारणतः 2001 मध्ये त्यांच्याकडे शिवसेनेचं कार्याध्यक्ष पद आलं. अर्थात ते कार्याध्यक्ष पदही का आलं याच्यावर मला वेगळी भाष्य करायची गरज नाही. ती सुद्धा एक प्रकारची घराणेशाहीच होती. उद्धव पंतांनी मध्यंतरी जेव्हा महाराष्ट्रात सत्ता बदल झाला तेव्हा एकनाथ शिंदेच्या घराणेशाहीवर टीका केली होती की शिंदेंनाही मी उमेदवारी दिली, त्यांच्या मुलालाही लोकसभेत पाठवलं, आता नातवाला पाठवू का, असा प्रश्न ते जाहीररित्या विचारत होते. पण त्यांच्याही घरात तेच झालं की बाळासाहेब शिवसेना पक्षप्रमुख होते, शिवसेना प्रमुख होते, उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले. आता आदित्य आणि तेजस ठाकरेंचंही तेच आहे. आदित्य ठाकरे तर आमदार झाले, मंत्रीही झाले. तेजस ठाकरेंचंही आता लॉन्चिंग करायचं चालू आहे म्हणतात. त्यामुळे घराणेशाहीच्या जोरावरच ते जे काही आहेत ते आहेत. त्या पलीकडे स्वतःचं असं त्यांचं राजकीय कर्तृत्व म्हणता येईल असं काही नाही. शिवसेना मायनस केली आणि बाळासाहेब ठाकरेंचं वलय मायनस केलं तर उद्धव ठाकरेंना फारसा जनाधार राहील असंही वाटत नाही. त्या तुलनेत राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले तरी त्यांनी त्यांचा एक निश्चित जनाधार तयार केला. तसं काही उद्धव ठाकरेंचं नाही. दुसरं, राजकीय परिपक्वता जी असायला हवी तीही फारशी त्यांनी काही दाखवलेली दिसत नाही. राजकारणात प्रसंगी एक पाऊल मागे एक पाऊल पुढे जावं लागते. पुढे जाणं त्यांना माहीत आहे पण मागे येणं माहीतच नाही. त्यामुळेच
2014ला ते अडून बसले आणि त्यांनी भाजपशी 25 वर्षाची युती तुटण्याची वेळ येऊ दिली. जर इथे शहाणा राजकारणी असता तर त्यांनी ते होऊ दिलं नसतं. तोच प्रकार 2019 मध्ये झाला. मला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं उद्धव पंत सांगत होते. स्वप्न काय तर शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी बसलेला मला दाखवायचं आहे. पण बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते कुटुंबातल्या कोणालाही राजकारणात येऊ देत नव्हतं. ते स्वतः कायम दूर राहिले आणि 1990-95 या काळात जेव्हा सत्ता येण्याची चिन्ह दिसायला लागली त्यावेळेस सुद्धा त्यांनी राज आणि उद्धव या दोघाही भावांना निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवलं होतं. तुम्ही प्रचार करा, तुम्ही संघटना सांभाळा, पण तुम्ही सत्तेत जायचं नाही. आपण सत्ताबाह्य सत्ता केंद्रच आपलं ठेवायचं, हे बाळासाहेबांचं तत्व होतं. ते त्यांनी शेवटपर्यंत यशस्वीपणे राबवलं होतं. उद्धव पंतांना ते साधलं नाही म्हणा किंवा काय, ते शरद पवारांच्या झास्यात आले आणि त्यांनी चक्क मुख्यमंत्रीपद स्वीकारून टाकलं. ती त्यांची एक मोठी चूक होती. हे करत असतानाच नरेंद्र मोदींची वाढलेली ताकद आणि आपली काय ताकद आहे हे ओळखण्यात ते कमी पडले. त्यामुळे शिवसेनेला तिथे एक फटका बसला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना बेसावत ठेवून त्यांच्याच पक्षातले 56 पैकी 40 आमदार त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जातात आणि यांना लक्षातही येत नाही. हे काही राजकीय परिपक्वतेचं लक्षण म्हणता येणार नाही. आता तुम्ही त्यांना गद्दार म्हणाल, खोके म्हणाल, तुम्ही काय हवं ते म्हणा, मिंधे म्हणाल, पण त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यांनी तुमच्या हातावर तुरी दिली हे त्रिकालाबाधित सत्य कधीच नाकारता येणार नाही आणि त्यांना रोखण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात, हे वास्तवही नाकारता येत नाही. अशा वेळी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचायला राजकीय दृष्ट्याही फारसे परिपक्व दिसत नाही. तरीही त्यांचे जे काही समर्थक आहेत त्यांना वाटते की उद्धव पंतांना पंतप्रधान पदाची संधी मिळू शकेल. आज मला सांगा की समजा त्यांचं नाव पक्क केलंही विरोधी पक्षांनी, तरी त्यांचे आजचे जे गॉडफादर आहेत शरद पवार, ते सुद्धा त्यांना टिकू देतील का? तर मला वाटतं शरद पवारही त्यांना फार काळ टिकू देणार नाहीत. मुळात त्यांना शरद पवार पंतप्रधान पदापर्यंत पोहोचूच देणार नाहीत. कारण ते पहिले स्वतःचा नंबर लावून घ्यायला टपलेले आहेत. नाहीतर दुसरी महिला पंतप्रधान म्हणून सुप्रियाताईंना पाठवतील ना ते. उद्धव ठाकरे कशाला हवेत? आणि समजा पवारांनी होई म्हटलं राजकीय तोडजोडीतून, तरीही बाकी पक्षांना उद्धव ठाकरे चालतील का? कारण महाराष्ट्रात त्यांनी त्यांचा पक्ष उभा करताना कायम इतर प्रांतीयांचा द्वेष केला आहे. सुरुवातीच्या काळात मग ते दक्षिणेतले लुंगीवाले असो किंवा उत्तरेतले भैया असो किंवा आता गुजरातेतले गुजू भाई असो, या सगळ्यांचा त्यांनी द्वेषच केला आहे, आकसच ठेवला आहे. त्यामुळे हे सगळेच त्यांना कितपत साथ देतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसमधले युवराजच मुंडावळ्या बांधून बसले आहेत ना. राहुलजी गांधी ही इंडी आघाडी बनवण्यात
त्यांचा सुप्त हेतू तोच आहे की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. अर्थात त्यांनाही काही पंतप्रधान होणं सोपं नाही. आणि समजा राहुलजी नाही झाले तरी काँग्रेसमध्ये अनेक दावेदार आहेत जे की उद्धव पंतांपेक्षा जास्त अनुभवी आहेत. तर हे सगळे मुद्दे लक्षात घेता जरी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना किंवा शिल्लक शिवसेनेतल्या काही मुखंडांना असं वाटत असलं की आता उद्धव ठाकरेंचे चान्सेस वाढले आहेत, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते हे फारसं शक्य होणार नाही. आणि झालंच तरी त्यांचा देवेगौडा किंवा गुजराल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या समर्थकांना पडत असलेली स्वप्न, कदाचित हेच स्वप्न उद्धव पंतांनाही पडत असेल, तर या सगळ्यांना पडत असलेलं हे पंतप्रधान पदाचं स्वप्न, याला मुंगेरी लाल की हसीन स्वप्ने एवढंच नाव आपल्याला देता येईल. अर्थात हे माझं मत झालं. आपलं मत कदाचित वेगळंही असू शकेल. जर काही वेगळं असेल तर जरूर कळवा. पण माझ्या मते उद्धव पंत ठाकरे हे काही पंतप्रधान पदाचं मटेरियल नाही आणि सद्यस्थितीत तरी ते पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास धन्यवाद. नसल्यास अवश्य करा. इतरांनाही शेअर करून हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.